श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी माझा एक उन्हाळ्यासाठीचा सुंदर अनुभव शेअर करणार आहे। बघा, ही माझी किचनची खिडकी आहे आणि सकाळी 8:45 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत सूर्यनारायण माझे अशी रोज भेटीला येत असतात आणि स्वयंपाक पूर्ण होईस तोपर्यंत कंटिन्युअस हे ऊन माझ्या चेहऱ्यावर मानेवर असतं। तर त्याच्यामुळे त्वचा खराब होण्याची शक्यता असते, म्हणून मी होमिओपॅथीचे हे SPF 30चं सनस्क्रीन गेल्या 9 वर्षापासून वापरते। लावल्यावर अजिबात घाम येत नाही, अतिशय व्यवस्थित ॲब्सॉर्ब होतं, वास अतिशय मंद आहे आणि आपण मेकअप केल्यावर कसा ग्लो येतो तसा ग्लो यायचा राहतो आणि दिवसभर अगदी लॉंग लास्टिंग असतं। बाहेर गेलं तर पुन्हा थोडंसं लावून घ्यायचं, पण मी तर घरात असताना सकाळी आणि संध्याकाळी दोघी वेळेस लावते। 9 वर्षापासून कंटिन्युअस वापरते मी, अतिशय उपयोगी। आणि हे इम्पोर्टेड आहे विल्यम शॉबे कंपनीचं आणि मी स्वतः एक होमिओपॅथी प्युअर होमिओपॅथी आहे, मी सगळं होमिओपॅथी मेडिसिन वापरते, त्याच्यामुळे मी हे वापरते। तर अतिशय छान आहे। तुम्ही माझी हे बघितलीच की खिडकीमधनं, आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त ह्या सनस्क्रीन म्हणजेचा उपयोग होतो, कारण उन्हाळ्यातली जी उन्हं असतात ती तीक्ष्ण असतात। हे BNT कंपनीचं आहे, तुम्हाला ॲमेझॉनला पण मिळेल, गुगललासुद्धा आहे। तर बघा, हे ऊन सकाळी हा जवळजवळ 8 ते 8:15 वेळ होती यावेळेस, तर खिडकीतनं असं कंटिन्युअस ऊन येऊन आणि किचन ओट्यावर म्हणजे माझं जिथे कुकिंग चालतं तिथेच हे ऊन कंटिन्युअस 9:30 वाजेपर्यंत असतं। त्याच्यानं स्किन खराब होण्याची शक्यता असते, तर म्हणून मी हे रेग्युलर वापरते। तुम्ही वापरून पहा, अतिशय सुंदर आहे, स्किन पण छान होते, मॉइश्चरायझरची गरज नाही आणि कसलीच गरज नाही, हातांना चेहऱ्याला तुम्ही वापरू शकतात। तर नक्की वापरा आणि स्वतः अनुभव घेऊन पहा आणि उन्हाच्या याच्यापासून तुमची त्वचा सांभाळा। बघा, माझी स्किन तुम्हाला दिसतेच आहे, मी दुसरं काहीही वापरत नाही, फक्त एवढंच प्रॉडक्ट वापरते। आणि थंडीमध्ये सुद्धा म्हणजे 12ही महिने ते नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा।